मंगलाष्टक स्तोत्र। अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायका श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्टिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्। श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभां भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दवस्थायिनं ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठका साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरव कुर्वन्तु ते मङ्गलम्। सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथजिनप त्युक्तोपवर्गप्रद धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममि कुर्वन्तु ते मङ्गलम्। नाभेयादिजिनाधिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णु प्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशतिः त्रैकाले प्रथितास्त्रिषष्टिपुरुषा कुर्वन्तु ते मङ्गलम्। ये सर्वौषधहृदयसु तपसो वृद्धिङ्गता पञ्चये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारिणं पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरः सप्तैते सकलार्चिता गणभृत कुर्वन्तु ते मङ्गलम्। कैलाशे वृषभस्य निर्वृतिमहि वीरस्य पावापुरे चम्पायां वसुपूज्य सज्जिनपते सम्मेदशैलेर्हतां शेषाणामपि चोर्जयन्तशिखरे नेमीश्वरस्यार्हतो निर्वाणावनय प्रसिद्धविभवा कुर्वन्तु ते मङ्गलम्। कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नः मङ्गलम्। मंगलाष्टक स्तोत्रमध्ये 5व्या श्लोकाचा अर्थ बघत होतो आपण. काय सांगितलं होतं अर्थ की ज्या ज्या निर्वाण भूमी आहेत ते सुद्धा म्हणजे जसं म्हटलं की पंचपरमेष्ठी नवदेवता शलाका पुरुष 64 वृद्धिधारी मुनी हे सगळे माझ्यासाठी मंगलरूप आहेत. तसंच जे निर्वाण भूमी आहेत तीर्थक्षेत्र म्हणा निर्वाण भूमी म्हणा सिद्धक्षेत्र म्हणा तर ते सुद्धा माझ्यासाठी मंगलरूप आहेत. ते माझं कल्याण करोत किंवा मंगल करोत असं एक भावना आहे त्याच्यामध्ये. तर त्यात आपण काल बघितलं होतं की हे तर तीर्थंकरांच्या विषयीच सांगितलं. उर्जयंत शिखर म्हणजे काय काका? उर्जयंत शिखर म्हणजे
ऊर्जयंत म्हणजे गिरणार आहे, ज्याच्यावर की नेमिनाथ भगवंतांना मोक्ष प्राप्त झाला. मग ती सुद्धा निर्वाण भूमी आहे. मग अशी जे जे निर्वाण भूमी कुठले घेतले, कैलास पर्वतावर ऋषभनाथ भगवंतांची, पावापुरीवर महावीर भगवंतांची, चंपापुरीवर वासुपूज्य भगवान, 20 तीर्थंकर समेत शिखरजीवर आणि गिरनार पर्वतावर नेमिनाथ भगवान यांचं निर्वाण स्थान आहे. तर ते त्यांनी कसं केलं भाषांतर, शेष तीर्थंकरों की भी प्रसिद्ध वैभवशाली निर्वाण भूमिया समेत शिखर पर है, वह तुम्हारा मंगल करे, हमारा मंगल करे, मेरा मंगल करे, अशी एक त्याच्यातून भावना व्यक्त केली होती. आता ह्या श्लोकामध्ये त्यांनी फक्त तीर्थंकरांची निर्वाण भूमी सांगितली आहे. मग असंच जिथून कुठून सामान्य केवली सुद्धा मोक्षाला गेलेले आहे, तर ती सुद्धा निर्वाण भूमी माझ्यासाठी मंगलमय आहे. मग काल आपण बघित होतो की असे अरिहंत केवली किंवा अजून कोण कोण आहेत की ज्यांना मोक्षाची प्राप्ती होते. म्हणजे अरिहंतांचे प्रकार किती आपण मागे एकदा बघितलं होतं. केवलींचे प्रकार किती आणि कुठले, प्रज्ञा सांग. नाही, केवली भगवंतांचे प्रकार किती आहेत ते सांगते मी, कुठले आहेत ते तुम्ही सांगा. कोण सांगताय बोला. तीर्थंकर केवली, सामान्य केवली, अनुबद्ध केवली, अंतकृत केवली आणि उपसर्ग केवली, मुख केवली, मुख केवली. सगळेजण मिळून तेवढे करता का काय भेद? मिळून जातो आता सगळीकडे. होय, अनुबद्ध केवली, चौथं उपसर्ग केवली आणि पाचवं मुख केवली. अजून 2 आहेत. अंतकृत केवली ना. आणि 7 प्रकारचे केवली आहेत, त्यांचे भेद घेतले. 7 भेद आहेत, तर ते कुठले कुठले? 7वं राहिलं की 7वं भेद कुठला आहे हो सोनल? समुद्घात केवली. करेक्ट, लय हुशार हो, आहे. अहो आशिष भाईने सांगितलंय. होय, अरे वा, छान. लवकर केवली होणार म्हणा. अहो त्यांना वेळ नाही तर तुम्ही एक नंबर तुमचे विद्यार्थी झाले. मग मला लय आनंद झाला असता. होईल अजून, पण उलट मला सकाळचं सगळ्यांनी ऐकावं किंवा सगळ्यांनी जॉईन करावं अशी इच्छा आहे, माहिती का. कारण असं वर्णन चालू आहे की तुम्हाला अभ्यास करायला अनेक ग्रंथातनं, म्हणजे मी अभ्यास करते तर अनेक ग्रंथातनं अभ्यास करते, असं ते प्रकरण आहे. 4 ध्यानांचं प्रकरण चालू आहे ना, तर त्याच्यामध्ये सध्या शुक्ल ध्यानाचं प्रकरण आहे. ज्याला इंटरेस्ट आहे, ज्याची बुद्धी आहे, ज्याला जिज्ञासा आहे जाणून घेण्याची, त्यांनी अवश्य या सोबत. म्हणजे मला लय येते असं नाही, पण जे मिळालेलं आहे ते जरा शेअर करायला छान वाटते आणि समोर असलेल्याला सांगताना जरा वेगळा आनंद असतो. म्हणून अवश्य सकाळी 10:30 वाजता पंचास्तिकाचं प्रवचन असतं, स्वाध्याय असतो, तर त्याच्यामध्ये जॉईन करायचा प्रयत्न करा. तर मी काय सांगत होते की हे जे सगळे केवली आहेत, तर प्रीतीबेन जरा व्हिडिओ ऑन केला तर मला समोर सांगायला छान वाटेल आशिषबाईंना. तर हे सगळे केवली जिथून मोक्षाला गेले. आता हे माहिती आहेत सगळे, कोणाला नाही माहीत असले तर काय, तीर्थंकर केवली ज्यांना तीर्थंकर नामकर्माचा उदय असतो, सामान्य केवलींना नसतो. तीर्थंकर सोडून अन्य जे कोण आहेत ते सामान्य केवली म्हणले. अनुबद्ध केवली म्हणजे काय हो, एकानंतर एक. जसं महावीर भगवंतांना निर्वाण झालं तर त्याच दिवशी गौतम गणधरांना केवल ज्ञान झालं. गौतम गणधरांना निर्वाण झालं तर त्याच दिवशी जंबूस्वामींना का
जंबूस्वामींना केवल ज्ञान झालं. असं करत एकानंतर एक जे केवली झाले, एक मोक्षाला गेले की दुसरे केवली झाले, त्याला म्हणायचं त्यांची लिंक, त्यांचं काय म्हणायचं, त्यांची अनुबद्धता कायम राहिली. म्हणून ते अनुबद्ध केवली म्हणले गेले. उपसर्ग केवली म्हणजे त्यांच्यावर काहीतरी देवकृत, मनुष्यकृत, काय ते तिर्यंचकृत किंवा अचेतनकृत असे काय उपसर्ग झाले त्या मुनींवर आणि त्याच्यात त्यांना निर्माण झालं, तर ते उपसर्ग केवली. मग प्रत्येक तीर्थामध्ये असे उपसर्ग केवली असतात. 10 असतात का काय? अंतकृत केवली 10 असतात, उपसर्ग केवली पण बहुतेक 10 असतात. प्रत्येक तीर्थामध्ये म्हणजे समजून घ्या की एका तीर्थंकरांवर तर उपसर्ग होणार नाही. आता हे हुंडा सर्पिणीचा दोष सोडा, पण जो जो तीर्थंकर आहे त्याच्यावर उपसर्ग होत नाही. जेव्हा त्यांना केवल ज्ञान प्राप्त झालं तेव्हा तर नाहीच नाही, कोणालाच होत नाही जेव्हा केवल ज्ञान प्राप्त झालं ॲक्च्युली. पण आता इथं नाव दिलं गेलं उपसर्ग म्हणजे ते केवली होण्याच्या पूर्वी मुनिदशेमध्ये असताना त्यांच्यावर उपसर्ग झाला आणि मग ते केवल ज्ञानाला प्राप्त झाले, तर त्यांना नाव आलं उपसर्ग केवली. मुक केवली म्हणजे ज्यांची दिव्यध्वनी किंवा गंधकुटी होणार काय, ज्यांचा उपदेश होणार नाही, असे ते केवली म्हणजे मुक केवली. अंतकृत केवली म्हणजे सुद्धा अंतर्मुहूर्तामध्ये जे मोक्षाला जाणार असे ते अंतकृत केवली. काय घेतलं होतं आपण ह्याच्यामध्ये प्रीतीभावी? अंतर्मुहूर्तामध्ये केवल ज्ञान होणार का अंतर्मुहूर्तामध्ये मोक्षाला जाणार? हे वाचलं होतं एक दिवस सकाळी आपण. बघा फक्त अंतर्मुहूर्त म्हणजे अंतर्मुहूर्तामध्ये केवली होणार असं आहे का अंतर्मुहूर्तामध्ये नाही मोक्ष होणार असंच असणार. केवल ज्ञान झाल्यानंतर अंतर्मुहूर्तामध्ये ज्यांना निर्वाणाची प्राप्ती होणार ते अंतकृत केवली. आणि समुद्घातगत केवली म्हणजे काय, तर जेव्हा कर्मांची स्थिती कमी जास्त राहिली असेल आयुकर्मापेक्षा, तर त्यांना इक्वल केल्यावरच त्यांची निर्जरा एकत्र होऊ शकणार. आणि म्हणून तिथं त्याच्यासाठी त्या जीवाचे आत्मप्रदेश बाहेर पडतात आणि पूर्ण लोकाकाश प्रमाण पसरतात आणि पुन्हा येऊन शरीरामध्ये विलीन होतात. त्यावेळेस जी काय प्रक्रिया असते त्याला म्हणलं समुद्घात. कुठला? केवली समुद्घात. मग ते समुद्घातगत केवली. असे केवलींचे एकूण 7 प्रकार केले. तर हे सगळे केवली सुद्धा जिथून मोक्षाला गेले ती सुद्धा एक निर्वाण भूमी आपल्यासाठी मंगलमय आहे. मग कुठं आहे अशी निर्वाण भूमी? हे सगळे मोक्षाला गेले, ती निर्वाण भूमी कुठं आहे? प्रश्न पडला का काय तुम्हाला? अडीच द्वीप आहे ना तुमचं? तुमचा आवाज कट होतोय. माझ्याशी बोलताय का? तर हे किती आहे? मध्य काय अडीच द्वीप किती प्रमाण आहे हो? किती आहे त्याचं माप? जम्बूद्वीप, लवण समुद्र, जम्बूद्वीप, लवण समुद्र, धातकी खंड, कालोदधी समुद्र आणि पुष्करवर द्वीपाचा अर्धा भाग असे एकूण 45 लाख योजन हे अडीच द्वीप आहे. अडीच द्वीपातूनच मोक्षाला जाण्याची पात्रता आहे. त्याच्या बाहेर तर मनुष्य क्षेत्रच नाही आहे, त्यामुळे तिथून कोण मोक्षाला जाणार नाही. स्त्रियांच्या आहेत पण मनुष्य नाहीत. मग म्हणून सांगितलं की एवढीच जेवढं अडीच द्वीपाचा माप आहे तेवढीच वरती सिद्धशील आहे अशी, म्हणजे 45 लाख योजन. मग सांगायचं आहे जिथं कुठं असतील ना हे मुनिराज ध्यानाला बसलेले या उभारलेले, इथून सरळ रेषेमध्ये वर जाऊन मोक्षाला तिथं त्या सिद्धशिलेवर बसणार, विराजमान होणार. असं कुठं असतील तिथं समजून घ्या बरं का ते काय कसं असेल ते रचना. मग या सिद्धशिलेवर एक सुद्धा क्षेत्र असा खाली नाही आहे की जिथं केवली सिद्ध नाहीत. म्हणजे या अडीच द्वीपाच्या प्रत्येक कणाकणावरून प्रत्येक प्रदेशावरून मुनींना मोक्ष प्राप्त झालेला आहे. त्यामुळं प्रत्येक भूमी, प्रत्येक प्रदेश सुद्धा सिद्धक्षेत्र आहे.
म्हणून परवा झाली होती ना चर्चा ह्याची आपली, की तुम्ही जिथं बसलाय आता ते सुद्धा सिद्ध क्षेत्र आहे. दिसतंय का बघा बाजूला? इथं काय दिसणार आहे सिद्ध? त्या शिखरजीवर दिसलं नाही त्या कोणाला? शिखरजीवर जाऊन काय करतात लोक? सिद्ध क्षेत्र आहे म्हणल्यावर तिथं दर्शन करत असताना त्या टुकेवर वर बघतात आणि सिद्ध दिसतात का? असं खाली येऊन वर जाताना कोण अडकलंय मध्ये आणि राहिलंय दिसतंय असं होणार आहे का? एक तर मध्ये अडकणार नाहीत आणि जरी अडकले तरी दिसणार नाहीत. आणि तुम्ही गेल्यावर बघायला तर तुम्हाला तर कधीच दिसणार नाहीत. त्यामुळं सांगितलं की असं तिथं बघून वर तुम्ही त्यांना दिसतात का हे डोळ्यांनी बघणं चुकीचं आहे. ठीक आहे, तिथं सिद्धशिला आहे, वर ती भावना करा की इथून तिथं वर जाऊन बसलेले ते सिद्ध आहेत आणि त्यांच्यासारखा मी आहे ह्याची भावभासना करणं ही गोष्ट वेगळी. पण डोळ्यांनी आपल्याला तिथं वर दिसणार नाही. कोण बघत बसलं होतं असं? कोण बघत बसलं होतं? क्षुल्लक धर्मदास क्षुल्लक होते ना. हां, तर त्यांना त्यांच्या एक दिवस कुठं तरी चर्चा झाली ना. कुठं झाली? एका मुनींनी त्यांना कारण झालं का? तर तिथं एका मुनींनी त्यांना प्रश्न विचारला. म्हणले तुम्हाला सिद्धांचं दर्शन झालंय का? त्यावेळेस धर्मदास क्षुल्लकजींनी काय सांगितलं? क्षुल्लक होते ते, तर ते म्हणाले की हा म्हणले. हा ना, हा म्हणले ना. मग डोंगरावर जाऊन 3 दिवस राहिले. हा, म्हणजे तिथे त्यांनी विचारलं ना पहिल्या. नाही, त्यांनी काय म्हणले नाहीत. नाही कसं म्हणायचं आणि झालं नाही तर हा कसं म्हणायचं. त्यामुळं सगळ्यांच्या समोर असं ते त्यांना हा म्हणायला आलं नाही, नाही पण म्हणता आलं नाही. मग त्यांनी स्वतः त्याचं परीक्षण करायसाठी म्हणून तिथून गेले शिखरजीला. शिखरजीला तिथं ते डोंगरावर जाऊन वरती त्या ह्याच्यावर पहाडावर 3 दिवस राहिले आणि काय केलं? त्या टुकेवर बसून वर टक लावून बघत बसले 3 दिवसपर्यंत. आत्ता दिसतील, नंतर दिसतील सिद्ध, पण सिद्ध काय दिसले नाहीत. आणि मग त्यांना असं इतका त्रास होऊ लागला की कसे असतात सिद्ध आणि मला का नाही दिसले? आता मी त्यांना उत्तर काय देऊ? किंवा त्यांचं मला कसं दर्शन घडणार त्या सिद्धांचं? आता ते म्हटले, आम्हा सांगतात की डोक्यात किडे पडल्यावर जसं ते कुत्रा बळबळतो ना, त्याला त्रास होतो, तसं त्रास होऊ लागला ह्यांना आता की सिद्धांचं मला दर्शन करायचं आहे. इतकी उत्कट इच्छा. शेवटी उपवास करून 3 दिवस वर राहिले होते, पण सिद्धांचं दर्शन झालं नाही. ते वर टक लावून बघत बसणार, पण तिथे कुठं दिसणार आहेत सिद्ध? आणि मग शेवटी परत आले त्या गुरूंकडं, त्या मुनींकडं, आणि मुनींना म्हणले की मला तुम्ही सिद्धांचं दर्शन घडवा. आणि मग काय झालं हो? तिथून त्यांना त्या क्षुल्लकजींना ते महाराजजी घेऊन गाभाऱ्यामध्ये गेले. आणि गाभाऱ्यात गेल्यावर त्यांनी तिथं वेदी ठेवल्या होत्या. काय वेदीवर भगवान ठेवले होते. मग त्यांनी सांगितलं, बघा म्हणले की हे भगवान बघा, ती फरशी बघा, आणि त्याचा रंग दिसतोय तुम्हाला आता. काय ते काळ्या रंगाची फरशी आहे किंवा हे भगवान आहेत. म्हणले डोळे झाका आणि विचार करा, त्याला कोण बघतंय? त्याला कोण जाणतंय? 1 मिनटं त्याच्याकडं बघा आणि निर्णय करा की त्याला जाणणारा मी आहे, त्याला जाणणारा आहे. पण काय म्हणायचं? त्या फरशीला जाणणाऱ्याला जाणा, फरशीला नका जाणू. काय म्हणले? त्या गाभाऱ्यात घेऊन गेल्यावर वेगळे वेगळे रंगाचे काय तिथं असतील ना, प्रतिमा असतील, फरशी असेल, काय असं भिंत असेल, तर त्याच्याकडं उपयोग त्यांना द्यायला लावला आणि सांगितलं की याला तुम्ही पाहताय, जाणताय, तर याला जाणणारा कोण आहे? आणि मग त्यावेळेस त्यांनी प्रॅक्टिकली स्वतःचा उपयोग लावला स्वतःमध्ये, आणि त्यावेळेस त्यांना भावभासना झाली आणि असा आनंद प्रगट झाला. आणि त्यांनी सांगितलं, खरोखर त्याला आजपर्यंत मी पाहिलंच नव्हतं. म्हणले जो तुला आत्ता दिसतोय, म्हणजे ज्याला तू आत्ता जाणलंयस, तोच सिद्धात्मा आहे. आणि जेव्हा या शरीराने कर्मानी रहित होतो, तोच सिद्ध रूपाने सिद्धशिलेवर विराजमान होतो. म्हणजे असा तो सिद्धात्मा आहे. आपल्याला सुद्धा तीच अनुभूतीची कला आहे. म्हणजे तशाच प्रकाराने आपल्याला सुद्धा अनुभव करता येतो. काय करायचं आहे? तुम्ही डोळ्यांनी ज्याला पाहताय त्याला पाहू नका,
दिसणार आहे ती गोष्ट समोर, पण त्याचा निर्णय करणार, त्याला जाणणार कोण? त्याला जाणा. म्हणजे म्हणूनच सांगते ध्यानामध्ये काय महाराजजी, जाणणाऱ्याला जाणा. काय अर्थ हो? जो जाणतोय त्याला जाणा. हां, म्हणजे आपण कुठं जाणायला जातो? जसं शब्द सांगितले मी शुद्ध आहे, तुम्ही त्या शब्दाला जाणायला जाता, शब्दाला ऐकायला जाता. काका काय म्हणले? शब्द म्हणजे आत्मा नाही आहे. मी आत्मा आहे असं मी तुम्हाला सांगितलं, असं तुम्हाला कुठून संबोधन केलं, तर त्या शब्दाकडे बघायचं आहे का त्या वाच्य पदार्थाकडे बघायचं आहे? मग त्या शब्दातून ध्यान होणार नाही आहे. मग ते जे शब्द आहेत ते वाचक आहेत, त्याच्या पुढं जाऊन मी कोण आहे ह्याचा तुम्हाला स्वतः निर्णय करावा लागणार. म्हणजे त्या शब्दाला जो जाणतोय त्याला जाणा, तर तो आत्मा आहे, तोच मी आहे, इतकी सहज अनुभूती आहे. झाली का? हा मी जाणणारा आहे. कसा? शरीरापासून भिन्न आहे, आणि शरीर तर जड आहे, मी तर चेतन आहे. ह्याची अनुभूती प्रत्यक्ष करणार तर त्यांना जसा आनंद आला धर्मदास शुल्लकजींना, तसा आनंद आपल्याला सुद्धा येणारच. आणि त्यांनी म्हणून ते इतकं सुंदर त्यांना अनुभव आला, इतका आनंद भोगायला मिळाला, त्यामुळं त्यांना सगळ्यांशी शेअर करायचे विचार, म्हणून त्यांनी आपली सगळी इत्थंभूत कथा लिहून काढली. आणि ते स्वानंद धर काय होतं नाव त्याचं, एक पुस्तक छापलंय छोटंसं, ज्याच्यामध्ये की त्यांनी आपलं सगळं इतिहास लिहिला आणि वर्तमानात जसं त्यांना आनंद आला तो पण लिहिला, आणि त्याचं सगळं फळ सांगितलं त्यांनी. म्हणजे जसं त्यांना सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, कशी झाली, आणि मग त्यांनी तिथं जाऊन खरं काय केलं शिखरजीच्या पहाडावर, सगळं त्यांनी जसंचे तसं लिहिलंय. स्वानंद धर्मामृत असं काहीतरी नाव आहे. हां, म्हणजे आपल्यासाठी ती प्रेरणा आहे, आपल्यासाठी मार्गदर्शन आहे की तुम्हाला सुद्धा सम्यक दर्शन करायचं आहे, आत्म्याचा अनुभव करायचा आहे, स्वसंवेदन करायचं आहे, तर तुम्ही सुद्धा याच मार्गाने जावा, तुम्हाला होणारच 100%. ह्याच्यासाठी सांगितलं. तर सांगितलं की हे सगळे केवली जिथून मोक्षाला गेले ती सुद्धा निर्वाण भूमी आपल्यासाठी मंगलमय आहे. म्हणजे प्रत्येक 2.5 द्वीपाचा प्रत्येक कण कण मंगलरूप आहे. तिथून सुद्धा सिद्ध झालेले आहेत. कधी कुठल्या काळामध्ये इथं काय रचना होती, कदाचित पहाड असेल, इथं ध्यानाला बसले असतील, जंगल असेल, तिथून मोक्षाला गेले असतील मुनी, तर ती सुद्धा सगळी निर्वाण भूमीच आहे. तर या सगळ्यांना निर्वाणाची प्राप्ती का झाली? कारण त्यांनी धर्माला धारण केलं, धर्ममय झाले किंवा धर्मरूपानेच परिणमन केलं, म्हणून त्यांना अशी निर्वाणाची प्राप्ती झाली. तर परवा आपण बघत होतो ना धर्माचं फळ काय, तर त्याच्यामध्ये अजून थोडंसं राहिलं होतं. तर आज तुम्ही उत्तर देणार आहे, मी सांगणार आहे तुम्हाला. धर्माचं फळ काय आहे, काय सांगितलं होतं त्या दिवशी? धर्म सर्व सुखांची खाण आहे, हित करणारा आहे. बुद्धिमान लोक धर्माचा संचय करतात, धर्मानेच मोक्ष सुखाची प्राप्ती होते, म्हणून धर्माला नमस्कार असो. संसारी प्राण्यांचा धर्माहून दुसरा कुठलाही मोठा मित्र नाही. धर्माचं मूळ दया आहे. दया म्हणजे बाहेर परत जीवावर दया नाही, स्वतःची दया आपण आजपर्यंत केली नाही आहे. काय करायचं? दया करायचं म्हणजे कुरवाळायचं. काय म्हणलो आपण त्या ह्याच्यामध्ये समता षोडशीमध्ये? दया करो पहले अपने पर, आराधन से नहीं छिगो. कुछ विकल्प यदि आवे तो भी, संबोधन समतामय हो. दुसऱ्या जीवावर दया करण्याच्या आधी स्वतःवर दया करा, हे सांगले. काय म्हणले? कोणा दुसऱ्यावर दया करण्याच्या आधी स्वतःला मी आत्मा आहे हे जाणणं ही खरी दया आहे. आजपर्यंत सगळ्यावर दया केली आहे, पण त्याच्याने मोक्षाची प्राप्ती होत नाही. मी जाणणार आहे हे जाणलं तर खरी दया झाली. आणि जो स्वतःला जाणतो त्याच्याकडून नियमाने दया होतेच बहिरंगामध्ये, कारण त्याला समजले मी जीव आहे.
तसंच सगळे जीव आहेत हे जाणल्यावर कोणाची हिंसा घडणार, कोणावर अत्याचार करणार, कोणावर क्रोध कषाय आदी करणार होणार नाहीत. त्याच्यावर सुद्धा तो त्या जीवाला सहजतेने दयाभाव येतोच. अतः मैं प्रतिदिन अपना चित्त धर्म में लगाता हूँ, हे धर्म मेरी रक्षा करो. अच्छे कुल में जन्म, अनेक प्रकार की विभूति, प्रियजनों का समागम, लगातार सुख की प्राप्ती. एक झालं की एक सुखाची प्राप्ती तिथं प्रत्येक पुराण कथांमध्ये वगैरे पाहतो आपण. ज्याला धर्माचं फळ मिळालं त्याला भरपूर सुख सामग्री एकानंतर एक वेगवेगळ्या प्रकाराने सुखाचा भोग घेतो तो जीव. म्हणजे मिळतात त्याला सुखाचे अनुभव असे बहिरंगामध्ये सुद्धा. राजघराने में आदर सम्मान और निर्मल यश, ये सब धर्मरूपी वृक्ष के फल है. आता मला सांगा, उत्तम धर्माच्या प्रभावाने त्यांनी काय काय घडतं हे सांगितलंय. तुम्ही मला उदाहरणं सांगायची. जसं की अग्नी जल हो जाती है. कोणाचं उदाहरण? आगीचं पाणी झालं. कोणाचं उदाहरण? सीतेचं. म्हणजे धर्माचं हे फळ आहे की अग्निसुद्धा शीतल होऊन गेली. म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये धर्म कॉन्स्टंट असा ठेवतोय का, इतका दृढ ठेवतोय का की जिथं बाहेर प्रसंग कसलाही येऊ देत तो परिवर्तित होईल. पण आपणच परिवर्तित व्हायला जातो, त्यामुळं धर्म नष्ट होतो. काय म्हणले मी? आपल्यामध्ये धर्म जितका दृढ राहणार तितका बाहेरचा प्रसंग जरी बिकट असेल तरी बदलून जातो. जसं सिंह आला कुठं, परवा सांगितली गोष्ट दाखवली होती. सिंह आला त्या अमरचंद दिवानांजवळ. काय म्हणलं दिवानांनी? त्यांच्यामध्ये धर्म होता, धर्माला धारण करणारे ते सम्यक दृष्टी जीव. त्यांनी जाणलं होतं हा जीव आहे, त्याची पर्याय ही आहे, बस त्याच्याविषयी मला क्रोध नाही, काय नाही. मग त्यांनी सांगितलं की अहिंसा हाच परमधर्म आहे. आणि प्रत्येक जीव जगण्याची इच्छा करतो किंवा प्रत्येक जीवाला समान पाहण्याची दृष्टी ठेव. तू सुद्धा माझ्यासारखा जीव आहेस, तर मी म्हणून कुठल्याही जीवाची हिंसा करून तुला भक्ष देणार नाही. त्यामुळं राजाने सांगितलं होतं ना त्याला, काय म्हणजे अन्य मंत्र्यांच्या बोलण्यावरून त्याला सिंहाच्या कैदेत सोडलं होतं आणि सांगितलं होतं की त्याला मांसाहार करो किंवा त्याला खाऊ घाल. मग यांनी काय केलं होतं? मांसाहार स्वतः करत नाहीत म्हणल्यावर एकतर त्या जीवाची कुठल्या हिंसा करणं ह्यांना पटणार नाही, आणि तसं ते खाऊ घालणं दुसऱ्याला हे तर नाहीच नाही. त्यामुळं ते काय म्हणाले, हातात जिलेबी घेऊन गेले. कोणाला खाऊ घालायला? हो, सिंहाला घेऊन जावा बघू. आपली अशी धडगत आपलं विचार तरी येणार का असं. पण त्यांनी असं जिलेबीचं थाळ भरून नेलं आणि त्यांनी ते समोर ठेवलं आणि सिंहाला सहज सांगितलं, आपल्या साध्या भाषेमध्ये हात जोडून, काय म्हणून म्हणले, हे जिलेबी आहेत आणि हा मी आहे, तुला काय भक्षण करायचंय ते कर. आणि इतकी सहजता होती परिणामामध्ये. त्यामुळं सिंहाने काय केलं? जिलेबी खाल्ली. हो, त्यांना नाही खाल्लं. आणि मग सगळं जग बघत बसलं ज्यावेळेस तिथं ते असं दृश्य चालू आहे म्हणल्यावर. काय जादू केली होती हो अमरचंद दिवानांनी? बस समताभाव ठेवला, त्यांच्याविषयी न क्रोध, न भय, न ते वैराचे परिणाम, आणि न पळून जाण्याचे भाव, काहीच नाही. त्यामुळं त्या धर्माच्या दृढतेने, त्या परिणामाने समोरचा जीव सहज परिवर्तित होतो. करायला जावं लागत नाही. तर पहिलं उदाहरण सांगितलं, अग्नि शीतल हो जाती है जैसे सीता के संदर्भ में हुआ था. दुसरं, सिंह सुद्धा म्हणले हरिणासारखा होतो. म्हणजे काय म्हणायचं? मवाळ स्वभावी होतो. झाला कोणाच्या निमित्तात? अमरचंद दिवान. कोण? नाही, हो की, पण तो सिंह वेगळा आणि हा सिंह वेगळा. महावीर मोक्षाला गेल्यानंतर अमरचंद दिवानांची गोष्ट आहे ना ती. तर पुढं सांगतायत, महाविषधर सर्प रत्नों की माला हो गया. कुणाच्या धर्माच्या प्रभावाने? हो, विषारी साप होता, त्याचं ते नाही का, ती सती होती. कोण? सोमा सती.
सती सोमा होती की जिच्यावर तिच्या सासूबाईनी किंवा काय कोण होतं ती हां सवत होती वाटतं का काय, तर तिने काय केलं होतं तिला मारण्यासाठी म्हणून प्लॅन केलेला आणि त्या हंडीमध्ये सर्प भरून आणला होता आणि सांगितलं तिला की ह्याच्यामध्ये हार आहे, माळा आहे, तू काय कर ती काढून, कोण होतं समोर त्यांना घाल म्हणलं का काय, तिला घे म्हणलं असं काहीतरी. मग त्यावेळेस तिने आपलं ती धर्म बुद्धिधारी काय म्हणायचं धर्मप्रेमी इतकी निर्विकल्प की कोणाविषयी तिला न शंका न भय, बस तिने आपलं काय केलं, खरंच हात घातला तर खरंच हार निघाला. काय होतं त्याच्यामध्ये, आणि मग सगळे त्यावेळेस चाट पडून बघत बसले की कसं काय असं झालं. म्हणून म्हणलं की धर्माच्या प्रभावाने सर्पसुद्धा रत्नांची माळा होतो, देवसुद्धा दास होतात. कोणाचं उदाहरण, देव दास झाले असे ते कोण धर्मात्मा, यमपाल चांडाळ होता. तर त्यांनी काय केलं होतं, चतुर्दशी अष्टमीला हिंसा करणार नाही एवढाच नियम केला होता आणि त्यामुळं कुठलंही कोणाचीही आज्ञा असू देत, राजाची आज्ञा त्यांनी मोडल्याचं त्याला फळ म्हणून काय केलं होतं, राजानी समुद्रात टाकायची आज्ञा दिली होती, ज्याच्यामध्ये की भयंकर सर्प हे होते, मगरमच्छ होते. आणि मग तिथं टाका म्हटल्यावर हा काय म्हणला, काही झालं तरी प्राण गेला तरी मी नियम नाही मोडणार आणि मी आजच्या दिवशी कोणाला फाशी देणार नाही. तर राजाला आपल्या आज्ञेचं उल्लंघन केलं म्हटल्यावर राग आला आणि त्यांनी त्याला फेकायची आज्ञा दिली, मृत्यूदंड. आणि खरंच तो फेकत असताना सुद्धा इतका क्षमा परिणामी बस स्वतःचा अनुभवन करतोय आणि क्षमाभावच ठेवतोय. आणि असं फेकलं तर त्या देवांनी येऊन त्याला झेललं आणि सिंहासनावर बसवलं आणि मग सगळे जय जयकार करू लागले. मग त्यावेळी समजलं सगळ्या नगराला, राजाला की आपण चुकलो. मग सगळे देव येऊन त्याला नमस्कार करतायत, म्हणजे देवसुद्धा दास होतात. जेव्हा धर्माचं बळ जास्त असतं तुमच्यामध्ये त्यावेळीस असं बहिरंगातली परिस्थिती सहज बदलते. पुढं सांगितलं तीक्ष्ण तलवार माला हो गई. कोणाच्या संदर्भात सांगितलं हे, धर्माच्या नाही, धर्माच्या प्रभावाने तीक्ष्ण तलवार माला हो गई. वारिशेन, वारिशेन मुनी होते ना, कोण होते ॲक्च्युली, वारिशेन राजकुमार होते आणि त्यांना नियम होता परिग्रह परिमाणचा आणि त्यांनी सांगितलं त्या नियमाचं खूप उत्कृष्ट रीतीने पालन करत होते. आणि मग ते नाही का चोर आला आणि चोरी करून तो घेऊन चालला होता, ते वारिशेनचीच आहे ना कथा ती. आणि मग त्यांना पकडलं जाणार, सैनिकांकडून पकडला जाणार म्हटल्यावर त्यांनी काय केलं, त्या राजघराण्यातनं आणलेले सगळे दागिने होते ते यांच्याजवळ टाकले. हे तर ध्यानाला उभारले होते त्या बगीच्यामध्ये एके ठिकाणी. आणि मग त्यांच्या पायाशी टाकला आणि तो लपून बसला जाऊन चोर. आणि ते सैनिक आले आणि त्यांनी बघितलं की याच्याजवळ आहेत म्हणल्यावर दागिने हाच चोर आहे आणि नाटक करतोय उभारून असं बघितलं. आणि त्यांनी ते त्याला म्हणले घेऊन, त्याला चल म्हणले पण ते काय हाले ना म्हटल्यावर राजाला बोलवून आणलं किंवा काय सेनापतींना वगैरे बोलवून आणलं आणि सांगितलं हाच चोर आहे पण नाटक करतोय. मग राजाने आज्ञा दिली की जरी तो राजकुमार आहे तरी सुद्धा जो चोर त्याला सगळ्याला न्याय समान, म्हणले मृत्यूदंड ह्याला पण. आणि मग तलवारीने वार करायसाठी म्हणून जेव्हा तलवार उगारली तर हे तर काय सर्गाच्या भूमिकेमध्ये उपसर्ग समजून ध्यानामध्येच होते. आणि मग त्यावेळेस त्यांच्यावर जेव्हा ती तलवार उगारली तर काय झालं, हार झाला आणि त्यांच्या गळ्यात पडला. ते सांगितलं तीक्ष्ण तलवार सुद्धा माला हो गई, धर्माच्या प्रभावाने. इतकी आपली श्रद्धा आहे का हो, निर्विकल्पता, इतकी दृढता आहे का धर्मावर? जर असेल तर तिथं नियमाने आपल्याला सुद्धा असाच फळ प्राप्त होणार. आपण डगमगून जातो त्या परिस्थितीमध्ये. जेव्हा खरी परीक्षा असते तेव्हाच स्थिर राहायला पाहिजे. पुढं सांगितलं
तत्काळ मरण करने वाला हालाहल विष भी अमृत हो जाता है. कोणाच्या बाबतीत झालं? विषाचं अमृत झालं धर्माच्या प्रभावाने. असे कोण? पांडव. हा? पांडव. पांडवांचं काय विषाचं झालं? भीमाला झालं. हा, भीमाला एकदा पाजवलं होतं विष. काय? त्या कौरवांनी त्याला मारण्याच्या उद्देशाने हालाहल विष पाजवलं होतं, जे की खूप उग्र स्ट्रॉंग होतं एकदम, की ते घेतलं की मरायलाच पाहिजे माणूस. पण हा तद्भव मोक्षगामी जीव इतकं सगळ्यांच्या विषयी त्याला पण निर्विकल्पता होती, इतकी काय म्हणायचं समभाव होता की ते कोणावर शक पण झाला नाही. पिलं खाल्लं त्यांनी जे काय केलेलं ते, पण तरीसुद्धा मृत्यू नाही झाला. म्हणजेच ते अमृत झालं त्याच्यासाठी. बरोबर. अजून म्हणजे धर्माचा प्रभाव तो सुद्धा अनेक ठिकाणी असं मागं घेतलं होतं मी. भीमाच्या बाबतीमध्ये कौरवांनी अनेक प्रकारे मारण्याचा प्रयत्न केला त्याला, पण भीम कुठल्याही प्रयत्नांनी मेला नाही. कारण जो जो तद्भव मोक्षगामी असतो त्याच्यावर कुठलाही उपसर्ग काम करत नाही. आणि मग त्याच्यात विशेषता अशी बरं का, की ते पांडव म्हणा नाही तर हा भीम म्हणा, सगळ्या कौरवांबरोबर एकटा जायचा वनक्रीडेला खेळायला, आणि तिथं हे लोक अशी त्याला मारण्याचा प्रयत्न करायची. दोघांच्यात मारामारी व्हायच्या बरं का. भीम पण काय कमी नव्हता, तो सुद्धा कुतूहल म्हणून त्यांना मारायला जायचा कौरवांना, आणि भारी पडायचा एकटाच सगळ्यांवर, शंभरांवर. आणि हे सगळं भांडाभांडी झालं तरी सुद्धा सगळेजण गळ्यात गळे घालून घरी यायचे. पण म्हणजे सगळं न्यूट्रल, बाहेरचं बाहेर, सगळं परत घरी येत असताना सगळं आहे तसं जैसे थे. असं काहीतरी त्याच्यामध्ये सांगितलं जातं. नदीच्या डोहात दगड बांधून टाकले होते किंवा त्याला वाहत्या पाण्यात टाकून दिलं होतं, पण अनेक उपसर्ग झाले होते सांगितलं होतं तिथं. मध्यभागी नेऊन त्या खाटला बांधलं होतं त्याला, हात पाय सगळे बांधून त्याला नेऊन तसं बांधलेल्या अवस्थेमध्ये नदीच्या मध्यभागी टाकलं होतं. तरी पण दगड बांधून अजून त्या खाटला ते वर पण येऊ नये परत, पण तरीसुद्धा त्यातून पण हा सुटून वर आला होता. असं अनेक प्रकारांनी त्यांनी सांगितलं आहे. तर नुसतं इवन धनंजय कवींच्या बाबतीत पण असंच झालं ना. विषबाधा झाली होती त्या मुलाला, तर यांच्या धर्माच्या दृढतेने इतकी तीव्र त्यांची भक्ती त्याच्या निमित्तामध्ये त्याचं विष उतरलं होतं. त्यामुळं धर्म तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मदत करणारा असतो. परत सांगितलं संकटाची संपदा होते. कोणाची झाली? जे काही संकट येणार होतं आलं असेल तर ते धर्माच्या प्रभावाने संपदा रूपाने परिवर्तित होतं. मग त्यात उदाहरण दिलं त्या मनोवतीचं. मनोवती, तिला नियम होता ना, गजमोती चढवल्याशिवाय ती आहार पाणी ग्रहण करत नव्हती. मनोवती, मनोरमा वेगळी. मनोवतीची ही गोष्ट आहे की ती गजमोती चढवल्याशिवाय जेवायची नाही. तर ती मग ते सगळे वैरी झाले कोण कोण घरातलेच, आणि मग तिला गजमोती मिळेनासे झाले. तिनं जंगलात सोडलं, पण तिने किती दिवस मिळाले नाही तेवढे दिवस तिने अन्नपाण्याचा त्याग केला होता. आणि मग देवांचं आसन हल्लं, आणि मग ते तिला कुठून मिळाले गजमोती, मग ती चढवते. त्याच्यानंतर तिचं पारणं होतं, मग राजाला समजतं. सगळीकडनं जेव्हा तिचे संकटाचे दिवस पूर्ण झाले, ती जेव्हा घरात आली आणि नुसतं पाय ठेवली म्हणले उंबऱ्यावर, तर सगळ्या त्या धनराशी ज्या गेल्या होत्या परत सगळ्या तिथं येऊन उपस्थित झाल्या. म्हणजे घरातनं सगळं तिचं जे नष्ट झालेलं वैभव सगळं परत प्राप्त झालं. म्हणून म्हटलं तिथं संपदा, संकटाची सुद्धा संपदा होते धर्माच्या प्रभावाने. मग असे अनेक प्रसंग सांगितले. अजून एक सांगितलं उदाहरण की धर्मात्मा जीव असा एक होता की ज्याला उद्यम न करता सुद्धा धनाची प्राप्ती झाली. असं कोण? त्याचं पुण्य म्हणा की त्यांनी काय न करता सुद्धा त्याला धनाची प्राप्ती झाली. कोण? त्याच्या नावावर नवनिधी झाल्या. कोण? धन्यकुमार. काय झालं होतं? पूर्वी केलेल्या पापाचं फळ म्हणून आता सगळं नष्ट झालं होतं वैभव हातातलं,
पण त्या मुनींना आहार देण्याचे भाव, त्याची भक्ती त्यांच्याप्रती, त्याच्या निमित्तात असं पुण्य बांधलं की पुढच्या भवामध्ये तो जिथं जन्मला तिथं त्याच्या नावावर धन्यकुमारला ही नवनिधी द्यावी असं लिहून ठेवलं गेलं होतं अजून जन्मायच्या आधीच तो. किंवा मग त्याला सहज मिळाली ती संपत्ती. त्या बाजेचे पाय नाही का, हां, त्या पाय धुवत असताना त्यातून ते भुजपत्र बाहेर पडलं आणि त्याच्यावर त्याचं नाव लिहिलेलं म्हणल्यावर परत ते सगळं कळालं भावांना. आणि त्यांनी काय केलं, ह्याच्या नावावर एवढी संपत्ती म्हणल्यावर त्याला मारून टाकू तर आपल्याला ती मिळेल म्हणून त्याला नेऊन विहिरीत टाकलं. आणि वरून दगडं मारली परत ते सगळं वैभव मिळवण्यासाठी. मग त्याला कळालं की हे सगळे वैभवासाठी करतायत म्हणल्यावर त्यांनी त्याची इच्छा पण केली नाही. आणि त्याला त्याचं पुण्य असं की त्या विहिरीतनं पण सुरुंग रूपाने एखादा मार्ग मिळाला आणि त्यातनं तो बाहेर पडला. परत जिथं जाईल तिथं त्याला अशी धनसंपदा. काय कष्ट केले होते हो, फक्त परिणाम असे विशुद्ध केले, इतके उज्ज्वल पवित्र केले, इतके उत्कृष्ट केले, त्याचं फळ त्याला ती संपदा सहज प्राप्त होऊ लागली. म्हणून हे सगळं असं धर्माचं फळ आपल्याला सुद्धा सहजतेने प्राप्त होतं. आपण धर्मामध्ये येतो आणि अपेक्षा करतो म्हणून सगळ्या फळापासून वंचित राहतो. निरपेक्ष धर्माची साधना ज्यांनी केली त्यांना सगळं असं फळ प्राप्त झालं. म्हणून आपल्याकडून सुद्धा अशी निरपेक्ष साधना घडो, आत्म्याचा अनुभव सहज घडो, तर तिथं धर्म प्रगट होणार. ओम जाणा. रत्नत्रय संपन्न आत्मधर्म जाणा. या निज जीवामध्ये अनंत गुणरूपी रत्न खचित आहेत. माझ्यामध्ये कोणतेही संकट नाहीच. या निज आत्म्याला जाणण्यामध्ये कोणतीही बाधा नाहीच. पहा, आत्म्यावर उपसर्ग करणारा 3 काळ 3 लोकांमध्ये कोणीही नाही. आत्मा तर सर्वापासून अस्पर्शी आहे, सतत जाननहार आहे. या उपसर्गांना देखील मी जाणणाराच आहे. जाणणाऱ्याला जाणा, मी आहेच. जीवोऽहम् केवल ज्ञान स्वरूपोऽहम् अरिहंत स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.